नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण बनवूया मस्त बेसन शेव लाडू. करायला एकदम सोपे आणि खायला एकदम तोंडात टाकताच विरघळतील असे बेसनचे आपण आज लाडू बनवणार आहोत, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर सर्वांना एक विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ थोडासा जरी आवडला तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर इथं मी 1.5 किलो डाळ दळून आणलेली आहे गिरणीवरून बारीक. तर हे सर्व जे बेसन आहे ते आपण चाळून घेऊ अगोदर, कारण शेव बनवताना थोडंसं जरी डाळीचं वगैरे राहिलेलं असेल पिठामध्ये तर ते अडकू शकतं. त्याच्यामुळं अगोदर हे पीठ जे आहे ते आपण डाळीचं छान चाळून घ्यायचं आहे अगोदर. हे 1.5 किलो डाळ आहे ती गिरणीवरून दळून आणलेली आहे, हरभरा डाळ. थोडंसं ह्याच्यात चिमूटभर हळद घालायची, म्हणजे आपल्या लाडूचा छान कलर येतो मस्त. तर आता थोडं थोडं आपलं नॉर्मल पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घालून पीठ असं मळून घ्यायचं. जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असं मीडियम पीठ करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ह्याची शेव बनवायची. तर या पद्धतीने बघा पीठ मळून घेतलेले. असं मळायचं पीठ, एवढं पातळ ठेवायचं, जास्त पण पातळ नाही करायचं. आता गॅस पेटवून घेऊ आपण. गॅसवर कढई ठेवलेली आणि तेल घातलेले आहे. ह्याच्यामध्ये आपला जो सोऱ्या आहे शेव करायचा, शेवची प्लेट घालायची त्याच्यामध्ये. जास्त बारीक पण शेव नाही करायची, थोडीशी जाडसर शेव करायची. तेल तापला का पाहू आपण. थोडंसं गोळी टाकून घ्यायची अगोदर तेलामध्ये. छान आता गरम झाले मस्त तेल. मस्त शेव घालून घ्यायची ह्याच्यामध्ये आणि लगेच पलटी करायची. शेव जास्त कडक होऊ द्यायची नाही, सॉफ्टच ठेवायची, जास्त पण भाजून नाही घ्यायची किंवा जास्त कच्ची पण नाही ठेवायची. एकदा पलटी करायची फक्त आणि काढून घ्यायची शेव. खूप छान होतात हे, करायला पण एकदम सोपे आहे, तर काही अवघड नाही. तर या पद्धतीने तुम्ही शेवचे लाडू या दिवाळीत करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि एखादी छानशी कमेंट पण करायला विसरू नका. आता दुसरा घाणा पण आपण घालून घेऊ ह्याच्यामध्ये. आणि शेव 1-2 घाणे झाले की लगेच चुरायला घ्यायची. जास्त जर पूर्ण आपण करत बसलो तर पूर्ण शेव कडक होईल, नंतर चुरायला खूप त्रास होतो. म्हणून थोडी थोडी गरम आहे तोपर्यंतच शेव चुरून घ्यायची. किंवा एक जणांनी करायची आणि दुसऱ्यांनी चुरली तरी चालते, म्हणजे पटकन होऊन जाते. मी हाताने चुरून घेते शेव. जर नाही जमली तर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता, पण मी हाताने छान चुरून घेते. बघा आता आपली शेव जी आहे ती 1.5 किलोची तयार झालेली. आता मस्त हातावर अशी चोळून चोळून ही शेव आहे ती बारीक करून घ्यायची. सॉफ्ट एकदम मस्त अशी शेव झालेली आहे बघा. बघा अशा पद्धतीने ही पूर्ण शेव आता मी चुरून घेतलेली. आता आपल्याला ह्या शेवचे लाडू करण्यासाठी चाचणी करायची. तर इथं 1.5 किलो डाळ दळून आणलेली होती मी. 1.5 किलोचं बेसन आहे, तर असं एक फुल भरून 1 किलो आहे ही साखर. तर त्याची आपण चाचणी करून घेऊ. अगोदर पातेल्यामध्ये साखर घालून घ्यायची आणि साखर ओली होईपर्यंत पाणी घालून घ्यायचं. 1 तांब्या पाणी लागलेलं आहे, 1 तांब्या पाणी मी घातलेलं आहे. आणि 1 किलो आणि थोडीशी 50 ग्रॅम वरती साखर आहे. तुम्हाला जेवढं गोडच्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता. आणि आता चाचणी घ्यायची आपल्याला. सतत हलवत राहायचं म्हणजे पटकन चाचणी येते. बेसन लाडूपेक्षा हे शेवचे लाडू खूप छान लागतात. आमच्या इथे तर सगळ्यात जास्त हेच लाडू आवडतात. तर तुम्ही पण एकदा नक्कीच हे लाडू करून बघा. पंधरा ते 20 मिनटं लागतात चाचणी यायला. थोडेसे तोपर्यंत काजू बदाम मी कुटून घेतलेले इथं. थोडीशी वेलची पावडर ह्याच्यामध्ये टाकून घेते. आणि कुटून घेतलेले काजू आणि बदाम पण चाचणीमध्येच टाकले, म्हणजे छान चिटकून राहतात. नाहीतर वरून टाकले तर ते सर्व
पडून जातं, म्हणून त्याच्यामध्ये चाचणीमध्ये टाकून घेतलेले. चाचणी छान आलेली आहे बघा आता. आणि आता जी शेव आपण चुरून घेतलेली ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायची पातेल्यात, किंवा शेवमध्ये जो पाक आहे तो ओतून घेतला तरीच पण चालतो. आणि छान आता मस्त एकजीव करून घ्यायचं. हे मस्त चाचणी झालेली आहे बघा. आता लगेच गरम गरम लाडू बांधायला घ्यायचे. किती साधी आणि सोपी पद्धत आहे. नक्की तुम्ही हे लाडू करून बघा या दिवाळीत. मस्त असे आपले 1.5 किलोचे शेवचे लाडू तयार झालेले आहेत बघा. धन्यवाद.